नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्न स्फूर्ती अकॅडमी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT नावाचं पुस्तक आपण प्रकाशित केलं होतं की ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला QR कोड दिलेले आणि हे QR कोड मध्ये जो कूपन दिलेला आहे तो कूपन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला टेट बुक फ्री लेक्चर सिरीज मिळणार होती आणि त्याच अनुषंगाने आपले लेक्चर सुरू आहेत. मी कृष्णा रोकडे, मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून मानसशास्त्र या विषयाचं मार्गदर्शन करतोय. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्यासोबत अजूनही कनेक्ट झाला नसेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. आमच्या बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस, ज्या की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये घेतल्या जातात. त्यानंतर गणित विषयासाठी स्पेशल बॅच आहे, बुद्धिमत्ता विषयासाठी स्पेशल बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीसाठी क्लास लावायचे त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेशल बॅच आहे. तर चौथी बॅच आहे ती म्हणजे सर्व विषयांसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे सर्व विषय तुम्हाला अगदी स्पष्ट करून शिकवले जातील. ज्यांना जॉईन व्हायचं आहे ते या स्वप्न स्फूर्ती अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्याच्यातून आमच्यासोबत जॉईन होऊ शकतात. किंवा दिलेला हा जो नंबर आहे 9689895453 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. बघा, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मानसशास्त्र. आता मानसशास्त्र मधील आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास. आता हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे, कारण का की एखाद्या विद्यार्थ्याची वाढ ज्या पद्धतीने होत जाते त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचा किंवा त्या बालकाचा व्यक्तिमत्व विकास हा झपाट्याने होत राहतो. मग हा व्यक्तिमत्व विकास जो आपण ज्या मुलांना शिकवणार आहोत त्या मुलांचा कितपत होत गेला आणि तो घडत असताना अनुवंश आणि परिसर हे दोन फॅक्टर कशा पद्धतीने त्या बालकाच्या जीवन शैलीवरती परिणाम घडवून आणतात त्याचा सविस्तर अभ्यास आपण या घटकामध्ये करत आहोत. आता तत्पूर्वी यामध्ये आपण पहिला प्रश्न बघतोय. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलाय, व्यक्तिमत्व विकास म्हणजे डॅश हे वगळता सर्वच. आता बघा, व्यक्तिमत्व विकास ही कन्सेप्ट फार मोठे, ही समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की महात्मा गांधीजींनी 3H ही एक कन्सेप्ट मांडलेली. 3H चा अर्थ काय होता? हेड, हँड आणि हर्ट, म्हणजे डोकं, हात आणि तुमचं असणारं हृदय. ह्या तीन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. मग आता हृदयाचं काम काय असतं हे समजून घ्या. हृदय, परत तुमचं असणारं डोके आणि तुमचं असणारे हात, हे 3H कन्सेप्ट आहे. मग 3H कन्सेप्ट म्हणजेच काय आहे? तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास. म्हणजेच समजून घ्या, संज्ञानात्मक विकास येणार आहे, भावनिक विकास सुद्धा येणार आहे. आता वातावरणीय विकास म्हणले ना, ह्या वातावरणीय विकासामध्येच तुमचा काय येतोय? क्रियात्मक विकास येतोय. त्यामुळे याचं उत्तर हे पण येणार आहे. भौतिक विकास फक्त याचं उत्तर येत नाहीये. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, व्यक्तिमत्व विकास म्हणजे भौतिक हे वगळता सर्वच. मग भौतिक ऑप्शन सोडून सर्व ऑप्शन कशामध्ये येतात? तिन्ही गोष्टीमध्ये. आता 3H कन्सेप्ट परत एकदा समजून घ्या. हेड, हँड आणि हर्ट, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास होणं म्हणजे त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे याला उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, भौतिक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला डॅश यापासून दूर ठेवले पाहिजे. आता चित्त म्हणजेच काय? आपण त्याचं मन एकाग्र होत नाही. बघा, मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं की मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण मन हे आपल्याला दिसत नाही, ते सॉफ्टवेअर आहे, ते हार्डवेअर नाहीये. त्यामुळं मनाचा अभ्यास करणं शक्य नाही. परंतु मन एकाग्र केलं जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला आपली अभिरुची वाढत जाते, अवधान आपलं वाढत जातं. म्हणून अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे समजून घ्या, ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड निर्माण होते, म्हणजे अभिरुची निर्माण होते. आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला मुळातच आवड आहे त्या गोष्टीकडे आपण मन लावून लक्ष देतो. मग इथं आपल्याला विचारलंय मन एकाग्र करणं म्हणजेच लक्ष देणं, अवधान देणं. आता अवधान देण्यासाठी आपल्याला कुठली गोष्ट अडचणीची ठरू शकते? बघा, एखादा विद्यार्थी अवधान देऊ शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर काय केलं पाहिजे? त्याला प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थापासून काय केलं पाहिजे? दूर ठेवलं पाहिजे. आता प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ म्हणजेच कुठले? जे की आपण फास्ट फूड म्हणून खातो. बघा, फास्ट फूड, वडापाव असेल, भजी असेल, बर्गर असेल, पिझ्झा असेल किंवा तुमचे अन्य मॅगी वगैरे असेल, हे जर मुलांना जर तुम्ही खायला जर देत असाल तर मुलांचं मन एकाग्र राहणार नाही, कारण त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतो आणि मन एकाग्र करताना त्यांना बाधा निर्माण होते.
आता कच्चा भाजीपाला हा तर खायला दिला पाहिजे सॅलड म्हणून, फळे तर त्यांना खायला दिली पाहिजेत आणि तृणधान्य सुद्धा त्यांना खायला दिली पाहिजेत, कारण या तिन्ही गोष्टीतून आपल्याला काय मिळतात, जीवनसत्व मिळतात, प्रथिनं मिळतात आणि यामुळे शरीराची वाढ चांगल्या पद्धतीनं घडून येते किंवा रोगांपासून दूर राहणं शक्य होतं. फक्त प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ फास्ट फूड जर मुलांना खायला दिले तर मुलांना चित्त एकाग्र करण्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तिसरा प्रश्न दिलाय बघा, प्रतिभा संपन्न मुले डॅश अशी असतात. आता प्रतिभा संपन्न म्हणजे काय, की मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेले 120 ते 130 ज्यांचा बुद्ध्यांक आहे, आयक्यू काढण्याचं सूत्र बघितलेलं आपण, ME/CA × 100 तो बुद्ध्यांक. मग बुद्ध्यांक ज्यांचा जास्त आहे त्याच मुलांना आपण म्हणतो प्रतिभा संपन्न. मग प्रतिभा संपन्न मुलं कशी ओळखायची? एक, आपल्या गरजांबद्दल आग्रही नसणे म्हटले, हे विधान चुकीचं आहे. प्रतिभा संपन्न मुलं काय करतात, त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांना ज्या गरजा वाटतात त्या गरजांबद्दल ते आग्रही असतात. इथं काय म्हटलेलं आहे, नसतात, त्यामुळे ते विधान चुकीचं आहे. दोन, स्वतंत्रपणे निर्णय घेणारे, हे उत्तर बरोबर आहे. जी मुलं प्रतिभा संपन्न आहेत त्यालाच आपण म्हणतो सृजनशील. त्याला तिसरा शब्द आहे गॉड गिफ्टेड स्टुडंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. ही मुलं आपले निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकतात, कारण त्यांच्याकडे तेवढी बौद्धिक क्षमता, कुवत असते आणि त्या अनुषंगाने ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. तिसरं बघा, शिक्षकांवर अवलंबून नसणारी. आता जरी ते स्वतःचे निर्णय स्वतः जरी घेत असले तरी ते शिक्षकांवरती अवलंबून असतात, हे लक्षात घ्या, असतात. त्यामुळे हा विधान सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. आणि स्वभावाने अंतर्मुख, ती स्वभावाने अंतर्मुख नसतात. अंतर्मुख कोण असतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात, त्याला अंतर्मुख म्हणायचं. आणि बहिर्मुख म्हणजे काय, की जे स्वतः बरोबर पुढच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करतात, त्यांच्या सुद्धा भावभावना समजून घेतात, त्याला म्हणायचं बहिर्मुख व्यक्तिमत्व. म्हणजेच काय, प्रतिभा संपन्न विद्यार्थी हा कसा असणार आहे, स्वभावाने बहिर्मुख असणार आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन मध्ये येणार नाहीये, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅशच्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. आता एखाद्या विद्यार्थ्याला निराशा काय येते त्याची कारण वेगवेगळी असू शकतात, पण दिलेल्या ऑप्शन पैकी आपल्याला एक कारण शोधायचं. बघा, पहिला आहे उद्दिष्टांमधील संघर्ष, 2 प्रोत्साहनांचा अभाव, 3 वैयक्तिक अपंगत्व आणि 4 वरील पैकी एकही नाही. हा ऑप्शन तर इलिमिनेट होणारच आहे पहिल्यांदा. राहिलेले 3 ऑप्शन आहेत. आता यामध्ये बघा, खालून वरती जाऊया. वैयक्तिक अपंगत्व जर असेल तर त्याला निराशा येईल का? मग बरीच मुलं अशी आहेत की जे हातापायाने अपंग आहेत तरी सुद्धा ते मोठमोठ्या क्लास 1 पोस्ट पर्यंत पोहोचलेले, म्हणजेच हे उत्तर येऊ शकणार नाही. वैयक्तिक अपंगत्व हे निराशाचं कारण बनू शकत नाहीये. दुसरं आहे प्रोत्साहनांचा अभाव, हे पण उत्तर होत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला बाहेरून प्रोत्साहन दिले गेलं की तू हे कर म्हणजे तुला ही गोष्ट मिळेल, जर असं जर असेल तर मुलगा तो करू शकतो, आणि जरी नसेल तरी सुद्धा तो करू शकतो. त्यामुळे प्रोत्साहनांचा अभाव असेल तर तो निराशेकडे जाईल असं म्हणता येणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, कारण या ठिकाणी काय म्हणले, उद्दिष्टांमधील संघर्ष. उदाहरणार्थ समजून घ्या की तुम्ही परीक्षेची तयारी करताय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करताय, हे तुमचं अंतिम उद्दिष्ट आहे शिक्षक होणं. पण ह्या उद्दिष्टामध्ये तुमचा जो संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष जर यातनादायक असेल, दुःखदायक असेल, वेदनादायक असेल तर तुम्हाला येणारी अनुभूती ही त्रासदायक ठरणार, म्हणजेच तुमच्यामध्ये काय येणार आहे, निराशा येणार. उदाहरणार्थ 2022 ला ज्या मुलांनी अभियोग्यता दिली, टेट दिली, त्यांचं उद्दिष्ट होतं शिक्षक होणं, टेट मध्ये चांगले मार्क मिळवणं, पण कोइन्सिडेंटली काहीतरी कारणानं त्यांना टेट मध्ये चांगले मार्क्स मिळाले नाहीत आणि त्यामुळं त्यांचं असणारं उद्दिष्ट साध्य करता आलं नाहीये. म्हणून ती मुलं आज 2025 टेटची तयारी करतायत, म्हणजेच ते आता काय आहेत, निराशा आहे, त्यांच्यामध्ये निराशा आहे. त्यांना अभ्यास करताना टेन्शन येते की 2022 ला माझं काम झालं नाही, 2025 ला तरी माझं काम होईल का? म्हणजेच काय आहे, एक गोष्ट समजून घ्या, मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा एखादी गोष्ट शिकत असताना जर येणारा अनुभव सुखदायक असेल तर तुम्हाला आनंद देऊन जातो, आणि जर एखादा अनुभव दुःखदायक आला तर तुमची कार्य करण्याची कार्यप्रवण शक्ती काय होते, हळूहळू कमी होत जाते, कारण तुम्ही निराशेच्या गर्तेमध्ये जात असता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, तो याच्याशी सहमत होणार नाही. जे मत बघा, एका व्यक्तीचा असा समज झालाय की संगोपनामुळे विद्यार्थ्याचं वर्तन घडवलं जाऊ शकतं, मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो,
मग तो कुठल्या गोष्टीची सहमत होणार आहे. आता संगोपन म्हणजे समजून घ्या, मी मगाशीच घटक सुरू करायच्या अगोदर सांगितलं काय, की बालकाचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी 2 फॅक्टर काम करतात, एक अनुवंश आणि दुसरा असतो परिसर. मग आता संगोपन करायचंय म्हणजेच तो कशामध्ये गेला, परिसराला त्याने महत्व दिले ना, वातावरणाला महत्व दिले. याचाच अर्थ तो असं म्हणतोय की एखाद्या मुलाला जर परिसर चांगला जर उपलब्ध करून दिला तर तो चांगल्या पद्धतीने त्याचा व्यक्तिमत्व विकास साधू शकतो. म्हणजेच तो अनुवंशाला महत्व देणार नाही. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. कारण बघा अनुवंशिक घटक इथं त्याने नको म्हटलाय, तो काय म्हणतोय संगोपन करायचं. मग संगोपन कुठं होणार आहे, कुटुंबामध्ये. मग कुटुंबामध्ये त्याला आपण काय करणार आहे, चांगला परिसर वातावरण निर्माण करून देणार, चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये त्याला ठेवणार, मग तो विद्यार्थी चांगला घडणार आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता इथं बघा समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी हे परिसराचंच एक उदाहरण आहे. 2. घरातील आनंद परिसरामध्ये येतोय. आई वडील प्रदर्शित करत असलेला प्रेमळपणा हे सुद्धा काय आहे, परिसरामध्ये. फक्त अनुवंशिक घटक जे आहे तो कशामुळे येतोय, अनुवंशामुळे. त्यामुळे तो पालक या गोष्टीशी सहमत होणार नाही. पुढचा प्रश्न सेम त्याच पद्धतीचा एक प्रश्न आहे बघा. मला एक मूल द्या, मी त्याला मला आवडेल तसा विकसित करीन, हे विधान डॅश यावर भर देते. आता परत तेच आहे काय, पर्यावरण का अनुवंशिकता येणार. मला एक मूल द्या, मी त्याला मला आवडेल तसा विकसित करेन, म्हणजेच मी काय करणार आहे, त्या मुलाला चांगलं पर्यावरण किंवा चांगला परिसर उपलब्ध करून देणार. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या. आता अनुवंशिकता म्हणजे काय, समजा एखादा मुलगा झोपडपट्टीमध्ये जन्माला आला, त्याचे आई वडील अत्यंत गरीब आहेत आणि त्याला शिक्षणाचा रस नाहीये, पण तुम्ही जर त्या मुलाला माझ्या संपर्कामध्ये दिला तर मी त्याला आवडेल तसा चांगला शिक्षक चांगला घडवू शकतो. हे कधी होणार आहे, त्याला मी त्या झोपडपट्टी एरियातून काढून चांगल्या कुटुंबामध्ये नेणार आणि त्या ठिकाणी त्याला शिक्षकी पेशासाठी जे समर्पक असणारं जे वातावरण आहे ते मी त्याला निर्माण करून देणार. म्हणजेच त्याचं बसणं उठणं सगळं बदलल्यानंतर त्याचे मित्र मंडळी नातेवाईक हे सगळ्या गोष्टी चेंज केल्या तर तो काय करू शकतो, त्याच्या चांगल्या परिसरामध्ये स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवू शकेल. म्हणून अनुवंश जरी खराब लाभला असेल तरी परिसराच्या माध्यमातून त्याच्यावरती मात करता येऊ शकते. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण मला जसा मुलाला घडवायचंय तसं जर घडवायचं असेल तर मला त्या पद्धतीनं पर्यावरण निर्माण केला पाहिजे. आणि एक गोष्ट समजून घ्या, पर्यावरण आणि अनुवंश हे दोन्ही पण काय आहे, एकमेकांना पूरक आहे. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट राहतात. कारण काही वेळेला बुद्धिमत्ता ही अनुवंशिकता देण आहे, अनुवंशिकतेने आपल्याला प्राप्त होते. पण अनुवंशिकतेने जरी बुद्धी आपल्याला मिळाली नसेल तरी सुद्धा पर्यावरणाच्या माध्यमातून आपली बौद्धिक क्षमता वाढवता येऊ शकते, हे लक्षात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. रमा खूप मित्र आहेत, तिला इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान लाभले आहे, तिच्याकडे डॅश आहे. आता रमा नावाची एक विद्यार्थी आहे, तिला काय सांगितलं, ती इतरांच्या भावना समजून घेते. बघा 2 प्रकारे प्रश्न येऊ शकतो. रमा स्वतःची भावना समजून घेते आणि रमा दुसऱ्यांच्या भावना समजून घेते. जर रमा जर स्वतःच्या भावना समजून घेत असेल म्हणजेच काय, रमा जर स्वतःच्या अंगी असणारे गुण वैशिष्ट्य चांगले वीक पॉइंट काय आहेत आणि स्ट्रेंथ काय आहे हे जर समजून घेत असेल तर ती काय करत्या, आंतरवैयक्तिक आहे. आंतर म्हणजेच काय, इंट्रा, INTRA, इंट्रा पर्सनल. याला म्हणायचं इंट्रा पर्सनल म्हणजे स्वतःला ओळखणं. आणि रमा काय करायला लागल्या, स्वतःला ओळखत नाही, ती कोणाला ओळखत्या, इतरांच्या भावना समजून घेत्या. म्हणजेच ती काय करत्या, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे ती. याला काय म्हणतो आपण, इंटरपर्सनल, INTER पर्सनल. इंटर आणि इंट्रा मधला फरक समजून घ्या. इंट्रा म्हणजे स्वतः म्हणजे अंतर, इथंच अंतर ऐवजी आपण असं म्हणू शकतो अंतवैयक्तिक. आणि इंटर म्हणजे काय, आंतरवैयक्तिक दुसऱ्याच्या बाबतीत, आणि इंट्रा म्हणजे स्वतःच्या बाबतीत. आता या अवकाशासंबंधी वरीलपैकी कोणते नाही येत नाही. आता टेटच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला आहे अवकाश विषयक क्षमता, ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक वगैरे लावावं लागतं, तर्क वगैरे करावे लागतात. पुढचा प्रश्न, अनभिज्ञ व्यक्तीसाठी व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असते. आता अनभिज्ञ व्यक्तीसाठी म्हणजे समजून घ्या, उदाहरणार्थ आता मी तुम्हाला शिकवतोय, मार्गदर्शन करतोय, आणि जे महाराष्ट्रातील विद्यार्थी पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी मी ज्यावेळेला पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर येतो त्यावेळेला माझ्या बाबतीत ते काय विचार करणार हे उदाहरण आहे. आता या ठिकाणी काय विचार करणार आहे तर याच शारीरिक रूपरंग विचार करणार आहे.
मी ज्या वेळेला शिकवायला सुरुवात करेल त्यावेळेला माझी बुद्धिमत्तेचा स्तर तुम्हाला कळेल. त्वचेचा रंग इथं येत नाही आणि अ ब क तर येतच नाही. पहिल्यांदा माणसाला आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याच्या ड्रेसिंग सेन्स वरून आपण त्याला ठरवतो की हा किती क्वालिटीचा व्यक्ती असू शकतो. पण रियालिटीमध्ये तसं घडत नाही. बौद्धिक स्तर कधी कळणार आहे? तो व्यक्ती ज्या वेळेला व्यक्त व्हायला सुरुवात होईल, बोलायला सुरुवात करेल, त्यावेळेला आपल्याला समजेल की या व्यक्तीकडे किती क्वालिटीज आहेत. पण पहिल्यांदा ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त त्याचे शारीरिक रूपरंग विचारात घेतो. म्हणून इथं म्हटलंय अनभिज्ञ व्यक्तीसाठी व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसं ठरवतो आपण? त्याचे शारीरिक असणारं रूपरंग. म्हणून आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मग फर्स्ट इम्प्रेशन कशावरून पडतं? तुमच्या असणाऱ्या कपड्यावरून, राहणीमानावरून. म्हणून तिथं त्याचे शारीरिक रूपरंग. पण ते फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे चुकीचं ठरतंय. कारण का? दिसण्यावरून म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरून एखाद्या पुस्तकाला जज करणं हे पण चुकीचं ठरतं. कारण का? त्या पुस्तकाच्या आतमध्ये डाटा काय दिलाय हे मोस्ट इम्पॉर्टंट राहतं. म्हणून इथं समजून घ्या की रूपरंग हे आपण अनभिज्ञ व्यक्तीच्या बाबतीत लागू करतो, पण ज्यावेळेला त्याच व्यक्तीची आपली ओळख पडते त्यावेळेला मात्र आपण ह्या गोष्टी विचारात घेत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास म्हणजे काय? आता बघा, जी गोष्ट वास्तवाने स्पष्ट होत नाही, म्हणजे मी जर तुम्हाला म्हणलं की H2O ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. आता हे जर मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो, आता खरंच मदत करतो का? यासाठी तुम्ही काय कराल? एक बशी घ्याल किंवा प्लेट घ्याल, त्याच्यामध्ये मेणबत्ती पेटती ठेवाल आणि वरून एक काचेचा ग्लास झाकाल. झाकल्यानंतर काय होणार आहे? ऑक्सिजन पूर्तता संपणार, म्हणजेच ती मेणबत्ती विझणार. याचाच अर्थ काय झाला? ऑक्सिजन बंद, मेणबत्ती विझली. आणि तीच ज्या वेळेला मी काचेचा ग्लास काढेन त्यावेळेला काय होणार आहे? ऑक्सिजन मिळणार आणि मेणबत्ती काय होणार आहे? पेटत राहणार. याचाच अर्थ ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. हे आपण काय केलं? पडताळा बघितला. म्हणजेच काय आहे? वास्तवानं ते स्पष्ट करू शकलो म्हणून तो काय झाला? सायन्स झाला. पण इथं काय म्हणले? जी गोष्ट वास्तवात स्पष्ट करता येत नाही तिला म्हणायचं अंधविश्वास. अंधविश्वास जे रियालिटीमध्ये नाहीच आहे, ते आपण एक्सप्लेन करू शकत नाही, स्पष्ट करू शकत नाही आणि वास्तवात ती दाखवू सुद्धा शकत नाही, तिला म्हणायचं अंधविश्वास. बाकीच बघा. आता भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे आपला असणारा चुकीचा समज. चुकीचा समज कुठल्याही बाबतीत असू शकतो आणि तो चुकीच्या समजाबद्दल असणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना म्हणजे भ्रमक कल्पना. आता राहिला तुमचा चित्तभ्रम. चित्तभ्रमाबरोबर एक येतो इंद्रिय भ्रम. आता इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम बघा. इंद्रिय म्हणजे काय? आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, हे काय करतात? तुम्हाला चुकीचा मेसेज देतात, त्याला म्हणायचं इंद्रिय भ्रम. आणि चित्तभ्रम म्हणजे काय? तर असा चित्तभ्रम की जे आपले जे मन आहे ते थाऱ्यावरती नसतं, म्हणजे सतत भटकंती करत असते, इकडे जा तिकडे जा कुठेतरी जा. मग त्यामुळे काय होतं की माणसाची मेंटॅलिटी डिस्टर्ब होते आणि तो काय होतो? बिघडतो. आणि अशा परिस्थितीमध्ये चित्तभ्रम होतात. म्हणजे एखाद्या फोटोकडे आपण जर पाहिलं तर त्या फोटोतील व्यक्ती ही माझ्याकडे पाहते असं आपल्याला काय होतं? एक समज निर्माण होतो आणि भीती निर्माण होते. म्हणजे आपलं मन आपल्याला भीती दाखवण्याचं काम करतं. आणि जेव्हा आपल्याला चित्तभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये होतात तेव्हा आपण मनोरुग्ण झालेलो आहोत असा त्याचा अर्थ बनू शकतो आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जमा केलं जाऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. मूल्य शिक्षणाचा अर्थ काय आहे? एक, विद्यार्थ्याचं आरोग्य संपन्न करणं. आता आरोग्य संपन्न करणं हे मूल्य शिक्षणाचा अर्थ नाहीये, त्यासाठी शारीरिक शिक्षण येईल. परत बघा, विद्यार्थ्यास काम मिळवण्यास लावणं. आता विद्यार्थ्याला काम मिळवण्यासाठी मूल्य शिक्षण आहे का? नाही. काम मिळवायचं असेल तर व्यावसायिक शिक्षण आलं, त्यामुळे हा पण ऑप्शन नाही. सद्गुण रुजवणं. आता हा थोडासा बरोबर आहे, पण त्याच्या पुढचा एक ऑप्शन वाचा. व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता बघा, मूल्य शिक्षणाची पहिलीच तासिक आपली असते. कुठल्याही शाळेत जा, पहिला तास तुमचा मूल्य शिक्षणाचा असतो. का? कारण त्यातून मुलांचा चौफेर विकास म्हणजेच त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवायचं असतं, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता त्यानंतर पुढे बघा, ज्या विद्यार्थ्यांना आमचं लेक्चर आवडत आहेत त्यांना जर आमच्यासोबत जर पूर्ण वेळ जॉईन व्हायचं असेल तर ते सर्व विषयाची आमची बॅच जॉईन करू शकतात. आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आम्ही शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्न करू. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ज्या विद्यार्थ्यांनी आजचा व्हिडिओ बघितलाय त्यांनी आपल्या पुस्तकातील अन्य प्रश्न या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सोडवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून 2025च्या शिक्षक भरतीमध्ये तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न
पूर्ण होईल। पुढील व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतोय। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि अभ्यासाला एक दिशा द्या। धन्यवाद।